या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला असल्याचं आता सूत्रांकडून कळतंय। अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं आणि अक्षय शिंदेचा मृत्यू झाला अशी आतापर्यंतची बातमी माझ्यापर्यंत आहे। बदलापूर प्रकरणामध्ये अशा पद्धतीने आरोपीचा आवाज बंद केला गेला, घटना घडली की घडवून आणली याची खरं तर पहिल्यांदा चौकशी होणं गरजेचं आहे। मी आपल्या चॅनलवर काही आता सत्ताधारी पक्षांचे काही स्टेटमेंट ऐकत होते। एवढे बालिश आणि एवढे बायस्ड स्टेटमेंट ते कसे काय करू शकतात? आपल्याला जरा आठवण करून द्यावी लागेल की हैदराबादचं जे काही बलात्कार प्रकरण झालं, या बलात्कार प्रकरणात सुद्धा 4 आरोपींना ट्रान्झिट करतानाच एन्काउंटर झाला होता। या एन्काउंटरच्या नंतर या 4ही आरोपींच्या ज्या आक्रोश करणाऱ्या आई होते, वडील होते, ते सांगत होते की आमची मुलं नव्हतीच, मुळात दुसरीच लोक होती, आमच्या मुलांना आरोपी ठरवलं आणि लगेच एन्काउंटर केलं, त्यांना बोलूच दिलं नाही। या प्रकरणात असं काही घडलेलं आहे का? कारण याही प्रकरणामध्ये अक्षय शिंदेची आई आणि भाऊ यांनी स्टेटमेंट दिलं की आमचा मुलगा मुळात थोडासा तो डोक्याने आधू आहे आणि त्याला अडकवलं जात आहे का? मुळात होतं काय की एखाद्याने बलात्कार केलाय म्हटलं की सगळ्यांची नजर अत्यंत तिरस्कृत असते आणि त्याला तात्काळ शिक्षा मिळाली पाहिजे अशी एक मानसिकता असते। शिक्षा त्याला नक्की व्हायला पाहिजे, पण ती शिक्षा होण्यासाठी भारतीय संविधानात एक कायद्याची प्रोसेस आहे। ती प्रोसेस सगळी बायपास करून त्याचं एन्काउंटर करणे हा कोणता कायदा आहे? दुसरी गोष्ट अशी की काय अक्षय शिंदे खरंच इतका हिंस्त्र होता, इतका क्रिमिनल होता, इतका गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का की त्याने अक्षरशः त्याच्या दोन्ही हातात बेड्या असताना तो उठला, पोलिसांच्या कमरेचं पिस्तूल काढलं आणि त्या पिस्तुलाने त्याने गोळ्या झाडायचा प्रयत्न केला? जर तो इतका हिंस्त्र होता, इतका ताकदवर होता, अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये इतका तो बॉडी बिल्डर होता, तर मग त्याला नेताना पुरेशी काळजी पोलिसांनी का घेतली नाही? तिसरी गोष्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसाच्या पासून प्रचंड संशयास्पद राहिलेली आहे। हा तपास कधीच वेगात झाला नाही। आता ज्या नीलम गोरे बोलत होत्या की तपास करत असताना गोष्टी घडत असतात, तपासच केला नाही पोलिसांनी। काय पोलिसांनी तपास केला? एका वामन म्हात्रेची एक एफआयआर होण्यासाठी 7 तास आम्हाला उन्हात बसावं लागलं। 7 तास जिथे आम्ही आंदोलन केलं तिथे त्याची जमानत 3 तासाच्या आत झाली। ही पोलिसांची काळजी आहे काय? काय पोलिसांनी तपास केला? साधा अजून आपटे अटक झालेला नाहीये। त्या शाळेतल्या लोकांवरती अजून गुन्हे दाखल झालेले नाहीयेत। तिथे साधे सीसीटीव्ही अजून फुटेज प्राप्त झालेले नाहीत। काय पोलीस करतात? आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गृहमंत्री तरी या खुर्चीवर बसतात कसे काय? या प्रकरणाची जर खरंच मुळापर्यंत चौकशी करायची असेल तर या प्रकरणाशी संबंध असणारे सगळे पोलीस जे ट्रान्झिटच्या ड्युटीच्या वेळेला होते त्यांचं निलंबन तात्काळ झालं पाहिजे, प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि महत्त्वाचं की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।